नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। डोंबिवली एमआईडीसी रासायनिक कंपनी में हुए विस्फोट में 8 लोगों की मौत हुई है। मृतकों के रिश्तेदारों को मुख्यमंत्री सहायता निधि से 5 लाख रुपयों की सहायता की जाएगी। ऐसी जानकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने डोंबिवली में दी है। डोंबिवली एमआईडीसी की अति धोखादायक रासायनिक कंपनियों को हमेशा के लिए स्थलांतरित किया जाएगा। ऐसी जानकारी सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे इन्होंने दी है। इस संबंध में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उद्योग मंत्री उदय सामंत इनसे चर्चा कर जल्द ही यह निर्णय लिया जाएगा, ऐसा उन्होंने कहा। डोंबिवली एमआईडीसी के अमुदान नामक रासायनिक कंपनी में गुरुवार की दोपहर में हुए विस्फोट में घटना स्थल से 8 शव बरामद किए गए। घायलों को नजदीकी अस्पताल में भर्ती किया गया है। पुलिस ने फैक्ट्री के मालिक के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया है। डोंबिवली एमआईडीसी में लगातार दुर्घटनाएं हो रही हैं, जिससे रहीवासी विभाग को निर्माण हुए खतरा को ध्यान में लेकर डोंबिवली एमआईडीसी के रासायनिक कंपनियों के ABC ऐसा वर्गीकरण कर अति धोखादायक कंपनियों को शहर से बाहर हमेशा के लिए स्थलांतरित किया जाएगा। इस संबंध में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उद्योग मंत्री उदय सामंत इनसे चर्चा करेंगे, ऐसा उन्होंने कहा। इस समय उद्योग मंत्री उदय सामंत, मनसे के विधायक राजू पाटिल, विधायक निरंजन डावखरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाणे के जिलाधिकारी अशोक शिंगारे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश उपस्थित थे। नावांच्या कंपनीमध्ये आज रिॲक्टरचा स्फोट झाला असं प्रथमदर्शनी या ठिकाणी चौकशीमध्ये आढळून आलेला आहे। हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता। आजूबाजूच्या 5-6 कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना दरवाजांना तडे गेलेले आहेत। हा रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। यामध्ये स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे। जवळपास 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 60 लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे। म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे। ते काम सुरू आहे। यामध्ये आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे यापूर्वी देखील या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता, त्यामध्ये देखील काही कॅज्युअल्टी झाल्या होत्या आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे, भयानक स्फोट आहे, जास्त तीव्रतेचा आहे। त्यामुळे हायली हजार्डस जे युनिट्स आहेत इथे, जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो, त्यामुळे आता ABC अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे। त्यामध्ये इंडस्ट्री आहे, लेबर आहे, MPCB आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे। आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत मुंबईमध्ये आग लागली। आतापर्यंत 6 लोक इंज्युअर्ड आहेत, ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत। NDRF, SDRF, TDRF अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत आणि आजूबाजूला कुठे ती आग पसरू नये, कारण इंडस्ट्रियल एरिया आहे
त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चाललेला आहे. सर, MIDC मधल्या अनेक ज्या कारखाने आहेत त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार किंवा नवीन नियमावली काय बनवली जाऊ शकते? आता याच्यात नेमकं कारण काय होतं, काय व्हायोलेशन होतं का, या संदर्भात देखील माहिती घेतली जाईल आणि समजा जर काही व्हायोलेशन असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं व्हायोलेशन अन्य कुठे असू नये याची देखील पडताळणी केली जाईल. केजरीवाल मुंबईत आले होते, आता तुम्ही दिल्लीत आलेला आहात, सहानुभूती आहे सर त्यांच्याबद्दल? कुठलीही सहानुभूती नाही. दिल्लीमध्ये 7 जागा भाजपच्या येणार. आज अभी जो डोंबिवली में मुंबई के पास जो एक फैक्ट्री में आग लगी, इसमें अभी तक 6 लोग उनकी मृत्यु हुई है और करीब 48 लोगों को हॉस्पिटल में एडमिट किया गया है. आग को काबू में लाने के लिए NDRF, SDRF और TDRF तीनों एजेंसीज की टीम वहाँ पर काम कर रही है और ये आग, चूँकि वो इंडस्ट्रियल एरिया है, ये आग और न फैले इस प्रकार का प्रयास चल रहा है. एक बॉयलर के एक्सप्लोड होने के कारण ये आग लगी हुई है. इसकी पूरी जांच भी की जाएगी और इसके ऊपर जो आगे कार्रवाई है वो की जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी तो आगे आपको अपडेट किया जाएगा. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.